मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेविषयी काही धडाकेबाज महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेतले आहे। जर तुम्हाला या 10 निर्णयाबद्दल माहीत असेल तर तुम्हाला यूट्यूबवरचा दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटाच्या आत सर्व निर्णय जे आहे सांगितलेले आहे। यूट्यूबवरती तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असेल, तुम्हाला 20 ते 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काहीच सांगितलेलं जात नाही। सर्व यूट्यूबवरचे व्हिडिओ फेक असतात, त्यांनी अनेक वेळा तुम्हाला फसवायचे काम केलेले आहे। मात्र तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत सर्व मुख्यमंत्र्याचे 10 निर्णय तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेची सर्व जे आहे परिपूर्ण माहिती होऊन जाईल। त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी तुमचे वय 18 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे। आधी वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष एवढी होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी ही वयोमर्यादा वाढवून आता 18 वर्ष ते 65 वर्ष एवढी करण्यात आलेली आहे। तुम्ही जर या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेमध्ये अप्लाय करू शकता। कसं आहे ना बहिणींनो, आधी जे होतं ते 60 वर्ष एवढंच होतं। 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलाच या योजनेमध्ये अप्लाय करू शकत होत्या, मात्र आता जे आहे 18 ते 65 वर्ष एवढ्या वयोगटातील महिला या योजनेमध्ये अप्लाय करू शकता। तुमचे जे नातेवाईक असतील ज्यांचा फॉर्म आधी वयामुळे रिजेक्ट झाला असेल त्यांना तुम्ही आता सांगू शकता की अप्लाय करू शकता। त्यासाठीच त्यांना जे आहे आता नवीन अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये करायचा आहे, तेव्हा कुठे त्यांचा फॉर्म अप्लाय होऊन जाईल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे मिळायला सुरुवात होऊन जाईल। त्यासोबतच जर तुमच्या घरी पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे नाव असणे जे आहे आता आवश्यक आहे। रेशन कार्डमध्ये तुमचे नाव जर नसेल तर तुम्हाला योजनेमधून रिजेक्ट केले जाईल। अनेक महिलांचे किंवा मुलींचे जे आहे रेशन कार्डमध्ये नाव नसते, त्यांच्या घरी रेशन कार्ड तर असतं, त्यांना धान्यतोर दुकानातून मिळतं, मात्र त्यांच्या घरी खूप महिलांचे किंवा मुलींचे नाव जे आहे रेशन कार्डमध्ये नसतातच। तर त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले असेल आणि त्यांना आधी जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील मिळाले असेल, मात्र आता जर त्यांचे रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर आता त्यांना या योजनेमधून अपात्र केले जाणार आहे। त्यासोबतच प्रत्येक कुटुंबातील फक्त 2च महिलांना या योजनेमध्ये अप्लाय करता येणार आहे। तुमच्या कुटुंबामध्ये जर 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये अप्लाय केलं असेल तर आणखी महिलांचा अर्ज जो आहे होणार नाही मंजूर। आता फक्त 2च महिलांना पात्र केले जाणार आहे। तुमच्या घरी जर 3 किंवा 4 महिला असेल, त्यांनी सर्वांनी मिळून जर अर्ज केला असेल आणि याआधी त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र देखील करण्यात आलेलं असेल, मात्र त्यांना आता जे आहे या योजनेमधून रिजेक्ट करल्या जाणार आहे। तुमच्या घरी तुमच्या 2 मुलींना किंवा तुम्हाला आणि तुमच्या एका मुलीलाच या योजनेचे पैसे जे आहे आता मिळणार आहे। तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही देखील या योजनेमधून अपात्र ठरणार आहात। अनेक महिलांनी जे आहे त्यांचे उत्पन्न 3 किंवा 4 लाख असताना देखील या योजनेमध्ये अप्लाय केलं होतं आणि त्यांना योजनेचे पैसे मात्र आता सरकारकडून जे आहे या पुन्हा अर्जाची तपासणी केली जात आहे आणि ज्यांचे उत्पन्न आता 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेमधून काढून टाकण्यात येणार आहे। तसेच तुम्ही देखील तुमचे उत्पन्न काय आहे हे नक्की चेक करायला पाहिजे। जर तुम्ही खूप श्रीमंत असाल, म्हणजेच तुमच्या घरी खूप जास्त संपत्ती असेल, तरी सुद्धा तुम्ही या योजनेमध्ये अप्लाय केलं असेल, याआधी कदाचित तुमचा अर्ज आधी मंजूर सुद्धा झाला असेल आणि तुम्हाला पैसे देखील मिळाले, मात्र आता ते सर्व अर्ज रिजेक्ट केले जाणार आहे आणि योजनेमधून त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। खूप महिला घरून खूप श्रीमंत असतात, त्यांच्या घरी खूप जास्त शेती किंवा खूप जास्त संपत्ती असते, तरी सुद्धा ते या योजनेमध्ये अप्लाय करतात आणि त्यांच्यामुळे गरीब महिलांना या योजनेचा फायदा जो आहे तो मिळत नाही। खूप जास्त गरीब महिला त्यांच्यामुळे या योजनेमधून रिजेक्ट झालेल्या आहे आणि त्यांना जो आहे या योजनेचा फायदा हा मिळाला आहे। त्यांच्यामुळे गरीब महिलांना जे आहे योजनेचा फायदा मिळत नाही, त्यामुळे सरकारने हा नवीन नियम लागू केलेला आहे। आता त्या महिलांना जे आहे योजनेमधून रिजेक्ट केलं जाणार आहे। तुमच्या घरी कोणतीही मोठी गाडी असेल, जसे की कार, JCB यासारख्या किमतीच्या मोठमोठ्या गाड्या असेल तर लाडकी बहीण योजनेमधून आता तुम्हाला देखील लाभ मिळणार नाही आहे। अनेकांच्या घरी शेती कामासाठी ट्रॅक्टर किंवा JCB यासारख्या मोठमोठ्या गाड्या असतात आणि त्यांनी सुद्धा योजनेमध्ये अप्लाय केलं असेल तर आता तुम्ही लक्षात घ्या की तुमचा फॉर्म जो आहे लाडकी बहीण योजनेमधून रिजेक्ट केला जाणार आहे, कारण तुमच्या घरी खूप जास्त संपत्ती आहे, जसे की मोठमोठ्या गाड्या आहे, त्याचमुळे आता तुम्हाला जे आहे लाडकी बहीण योजनेमधून जे आहे रिजेक्ट केलं जाणार आहे।
त्यासोबतच तुम्ही आणखी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेत असाल तर तुम्हाला आता कोणत्याही एका योजनेचे पैसे मिळणार आहे. तुम्ही त्या योजनेमधून अपात्र होऊ शकता किंवा लाडकी बहीण योजनेमधून. हे बघा, समजून घ्या. तुम्ही आधीपासून जर कोणत्या सरकारी योजनेपासून जर तुमचा आधीचा लाभ घेत असाल किंवा त्या योजनेचे तुम्हाला आधीपासून खूप जास्त वर्ष झाले तुम्हाला त्या योजनेचे पैसे जे आहे ते मिळत आहे, मात्र तुम्ही ते मिळताना देखील आता लाडकी बहीण योजनेमध्ये देखील अप्लाय केलं असेल, मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे काही हप्त्यांचे जे आहे पैसे आले सुद्धा, मात्र आता ते पैसे वसूल तर केले जाणार नाही, मात्र तुमचा जो फॉर्म आहे तो आता रिजेक्ट केला जाणार आहे. कारण तुम्हाला आता कोणत्याही एकाच योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार आहे. खूप महिलांचा असा देखील प्रश्न होता की लाडकी बहीण योजनेमध्ये शिक्षणाची अट किती आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये अशी काही खास शिक्षणाची अट नाही. तुम्ही जर त्यामध्ये तुमचे रेशन कार्ड देखील जोडू शकता. तुम्ही जर त्या योजनेमध्ये तुमचे रेशन कार्ड जोडले असेल तर तुम्हाला शिक्षणाची कोणतीही अट नाही किंवा तुम्हाला शिक्षणाचा कोणताही पुरावा त्या कागदपत्रामध्ये जोडावा लागणार नाही. तुम्ही रेशन कार्ड देखील त्या योजनेमध्ये जे आहे ते जोडू शकता. त्यासोबतच सर्वात जास्त यूट्यूबवरती सर्च केला जाणारा विषय आणि कमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला 1 जानेवारीपर्यंत मिळणार आहे. म्हणजेच की आता मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर आता ते ठरवणार की नक्की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोणत्या दिवशी टाकणार आहे. तर मुख्यमंत्री 3 टप्प्यात जे आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला 1 तारखेपर्यंत जे आहे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात शेवटचा निर्णय सांगण्याआधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती 2 ते 3 मिनिटाच्या आत सर्व महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते. यूट्यूबवरती खूप असे चॅनल आहे जे खूप तुम्हाला फसवायचे काम करत आहे, जे तुम्हाला 20 ते 30 मिनिटं एकच एक गोष्ट फिरून सांगतात, मात्र तरीसुद्धा त्यांचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता. आपल्या चॅनलवरती तुम्हाला फक्त आणि फक्त महत्त्वपूर्णच माहिती दिली जाते. तर सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 1,500 रुपये मिळणार आहे की 21,000 रुपये मिळणार आहे. तर तुम्हाला सध्या 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आणि मुख्यमंत्र्याचा निर्णय झाला तेव्हा त्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहे. तर कदाचित एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 1,500 रुपये मिळण्यास सुरुवात होईल. काही बातम्यावरून असं समजले जात आहे की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून 2,100 रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण 10 निर्णय कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे पाहायला मिळत राहील. त्याचसोबत लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारी कोणतीही योजना असो, त्या योजनेबद्दल परिपूर्ण महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मिळत जाईल. यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा.